बालदोस्तांनो, कसे आहात सगळे? ऑक्टोबर महिना चालू आहे. नुकताच 2 ऑक्टोबर होऊन गेला. तो माहितीये का कुठचा दिवस आहे? तो म्हणजे आपले स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान भारतरत्न श्री लाल बहादूर शास्त्री यांचा जन्मदिवस. तर आज किलबिल गोष्टीमध्ये श्रेया मावशी आणि मी मधुरा मावशी आम्ही दोघी मिळून तुम्हाला शास्त्रीजींच्या काही गोष्टी, काही किस्से आणि माहिती सांगणार आहोत. लाल बहादूर शास्त्री यांचा जन्म 1904 साली मुगलसराई वाराणसी इथे झाला. ते लहान असताना त्यांचे वडील शारदा प्रसाद अचानक गेल्यामुळे त्यांची आई रामदुलारी त्यांना त्यांच्या आजोबांच्या घरी घेऊन आली, तिच्या माहेरी. तिथेच सगळं त्यांचं शिक्षण झालं आजोबांच्या गावात. शाळा ना मुलांनो खूप दूर होती. अनवाणी पायी चालावं लागे. उन्हातनं, पावसातनं, चिखलातनं तसेच ते जात. शिवाय कित्येक वेळा नदीही ओलांडावी लागे. नावाड्याला द्यायला पैसे नसत. मग अशाला काय करायचे ते माहितीये? आपला सदरा काढायचे, सगळी पुस्तकं त्याच्यात बांधायचे आणि ती डोक्यावर घेऊन पोहत जायचे. काय जिद्द होती की नाही शास्त्रीजींची. त्यांना शिक्षणाची खूप ओढ होती. ते खूप शिकले. पुढे माध्यमिक शिक्षण वाराणसीत झालं आणि मग त्यांनी काशी विद्यापीठ जॉईन केलं आणि तिथून ते पदवीधर झाले. जी जातपात मानत नसत इतकं की त्यांनी त्यांचं आडनाव श्रीवास्तव हे बदलून त्यांच्या नावापुढे त्यांना मिळालेली पदवी म्हणजे शास्त्री ही उपाधी लावली. दरम्यानच्या काळात त्यांच्यावर गांधीजींच्या विचारांचा खूप प्रभाव पडला होता. ते गांधीजींबरोबर चळवळीत भागी घ्यायला लागले होते. सत्याग्रहातही, अगदी मिठाच्या सत्याग्रहात सुद्धा ते गांधीजींबरोबर होते. ते फॉलोवरच होते म्हणा ना गांधीजींचे. योगायोग बघा कसं आहे. दोघांचेही जन्मदिवस, जन्मतारखा 2 ऑक्टोबर. आणि ह्या दोन्ही व्यक्ती देशासाठी किती महान होत्या. दोन्ही खूप महान व्यक्ती आहेत. तर हे गांधीजींच्या बरोबर स्वातंत्र्य चळवळीत भाग घ्यायला लागले. त्या निमित्ताने त्यांना अनेक वेळा तुरुंगवास सुद्धा घडला आहे. एकदा तर त्यांना तब्बल 9 वर्ष तुरुंगवास घडला. या तुरुंगवासाच्या वेळेला घडलेला एक किस्सा तुम्हाला सांगते. शास्त्रीजी तुरुंगात होते ना, तेव्हा एकदा त्यांचा मुलगा खूप आजारी होता. त्यांना हे कळल्यावर त्यांनी तुरुंगातून परमिशन घेतली आणि त्यांना थोडे दिवस त्यांच्या घरी जाता आलं. ती मुदत संपल्यावर जेलर त्यांना आणायला आले. शास्त्रीजी म्हणाले, तुम्ही आलाय पण माझ्या मुलाला अजून बरं नाहीये, मला थोडे दिवस मुदत वाढवून मिळेल का? तर जेलर म्हणाले, हरकत नाही, पण एक आमची अट आहे. एका पत्रावर तुम्हाला सही द्यावी लागेल. ते म्हणाले, कसली सही, कसली अट? हेच की तुम्ही पुढे या स्वातंत्र्याच्या चळवळीत भाग घेणार नाही ह्याच्यावर एक सही करा. शास्त्रीजी ते देशप्रेमी होते. ते खवळले, असं कसं? अरे मी शपथ घेतले देशासाठी हे करायची, काम करायची. तुम्ही असं कसं मला अट घालू शकता? काही नाही, मी तुमच्या बरोबर येतो. माझा मुलगा हे नक्की समजून घेईल. आणि ते जेलर बरोबर परत गेले सुद्धा. आणि त्यांचा मुलगा इतका गुणी होता मुलांनो की तो खरंच त्यांनी तक्रार केली नाही. इनफॅक्ट त्यांच्या या तुरुंगवासाच्या आणि कठीण काळात त्यांचं संपूर्ण कुटुंब त्यांच्या पाठीशी होतं. कुटुंबाची खूप हालाकीची परिस्थिती होती. पैसा नव्हता घरी. त्याच्यामुळे कित्येक वेळेला जेवायला मिळत नसे. कपडे फाटलेले, ठिगळ लावलेले कपडे वापरत असत. पण शेजाऱ्या पाजाऱ्यांनी हे सगळं बघितलं आणि ते मदतीला धावून आले. कित्येक वेळा मदत करायचे त्यांना, काही पैसे देऊन किंवा धान्य वगैरे देऊन. तर ते ओशाळगत व्हायचे. त्यांचं कुटुंब सगळ्यांना ऑकवर्ड व्हायचं. पण ते शेजारी किती प्रेमाने सांगायचे, अहो शास्त्रीजी आपल्या देशासाठी किती काय करतायत, तुरुंगवास भोगतायत, मग आम्ही हे थोडं तरी करूच शकतो की नाही. तर असे होते आपले शास्त्रीजी आणि त्यांचं देशप्रेम आणि त्यांच्यामुळे त्यांनी गोळा केलेली ही सगळी माणसं. बालदोस्तांनो, पूर्वीच्या काळी जेव्हा लग्न व्हायची त्यावेळेला नवऱ्या मुलाला खूप मान असायचा. नवरा मुलगा अगदी त्याला हव्या त्या गोष्टींची मागणी आपल्या होणाऱ्या बायकोच्या आईवडिलांकडे करू शकायचा. आता ही तशी प्रथा नाहीये, पण पूर्वीच्या काळी होती. ह्या अशा काळातच आपल्या शास्त्रीजींचं म्हणजे लाल बहादूर शास्त्रींचं लग्न झालं होतं. त्यांनी त्यांच्या होणाऱ्या बायकोच्या आई वडिलांकडे काय मागितलं होतं माहितीये तुम्हाला? विचार करा बरं, काय मागितलं असेल? घड्याळ मागितलं असेल का? सायकल मागितली असेल किंवा स्कूटर?
किंवा सोनं, पैसे? चुकलात तुम्ही. शास्त्रीजींनी ह्याच्यातलं काहीही मागितलं नाही. शास्त्रीजींनी त्यांच्या सासऱ्यांनी खूप आग्रह केला म्हणून त्यांना सांगितलं, मला फक्त एक चरखा द्या आणि एक खादीचं वस्त्र. सगळ्यांना आश्चर्य वाटलं, एवढंच काय मागितलं नवऱ्या मुलाने? शास्त्रीजींचे विचार अगदी स्पष्ट होते. ब्रिटिशांनी भारतात इंग्लंडमधून आणलेलं जे वस्त्र आहे, जे कापड आहे, ते आपण वापरायचं नाही, आपण स्वदेशी वस्त्रच वापरायचं, असा त्यांचा ठाम निर्णय होता. आणि म्हणूनच त्यांनी चरखा मागितला. म्हणजे चरख्यावरती स्वतः सूत कातून आपल्याला आवश्यक असलेलं कापड आपण स्वतःच विणायचं, स्वयंपूर्ण व्हायचं, असा शास्त्रीजींचा दृष्टिकोन होता. आणि शास्त्रीजींनी अत्यंत साधेपणाने फक्त चरखा आणि एक कापड एवढंच त्यांच्या सासऱ्यांकडे मागितलं. हा शास्त्रीजींचा साधेपणा त्यांच्या लहानपणापासून ते पूर्ण आयुष्यभर आपल्याला बघायला मिळतो. शास्त्रीजींनी जेव्हा त्यांचे जुने झालेले सदरे त्यांच्या बायकोला दिले की आता तू ह्याच्यापासून हात रुमाल बनव किंवा दुसऱ्या कसल्या तरी गोष्टींसाठी, छोट्या मोठ्या गोष्टींसाठी ते वापर, पण टाकून देऊ नकोस बरं का, असं त्यांनी आपल्या बायकोला बजावून सांगितलं होतं. नंतर एकदा थंडीच्या दिवसांमध्ये त्यांनी बायकोकडून ते त्यांचे जुने झालेले, थोडेसे फाटलेले सदरे मागून घेतले. बायको म्हणाली, अहो त्याचे रुमाल करायचे म्हणालात ना तुम्ही? शास्त्रीजी म्हणाले, अगं थंडीचे दिवस आहेत, तू उन्हाळ्यामध्ये ह्याचे रुमाल कर. मी काही दिवस हे जरासे फाटलेलेच सदरे आहेत ते घालतो अंगात, नाहीतरी वरून स्वेटर किंवा कोटच घालायचा आहे, कोणाला दिसणार आहेत सदरे फाटलेले आहेत म्हणून. अशा प्रकारे शास्त्रीजींनी अत्यंत काटकसर आणि साधेपणाने आपलं सगळं आयुष्य काढलं. शास्त्रीजी जेव्हा काँग्रेसचे सरचिटणीस होते त्यावेळची ही एक गोष्ट आहे. त्यावेळेला त्यांना पगार होता 60 रुपये. एकदा त्यांचा एक जवळचा मित्र आला आणि म्हणाला, माझ्या मुलीच्या इलाजासाठी तिला काहीतरी बरं नव्हतं, तर तिच्या उपचारांसाठी मला काही पैसे पाहिजे, 60 रुपये हवेत, आहेत का तुझ्याकडे? शास्त्रीजींचं मन कनवाळू होतं. त्यांना द्यायची खूप इच्छा होती, पण त्यांना माहीत होतं की 60 रुपये आपला पगार आहे आणि ह्यात तर आपलं अख्खं चरितार्थ चालतो, कुठून येणार आपल्याकडे पैसे? त्यांनी अगदी नाईलाजाने मित्राला सांगितलं की अरे माझ्याकडे खरंच नाहीत रे एवढे पैसे, 60 रुपयेच आहे माझा पगार आणि त्याच्यातच माझा महिन्याचा खर्च चालतो सगळ्या कुटुंबाचा. हे सगळं बोलणं त्यांची पत्नी ऐकत होती. ती बाहेर आली. शास्त्रीजींच्याच तालमीत राहिलेली होती ती. अतिशय कनवाळू आणि प्रेमळ होती मनाने. तिने लगेच शास्त्रीजींच्या मित्राला सांगितलं, भाऊजी थांबा जरा, मी तुम्हाला पैसे देते, असं म्हणून आज जाऊन तिने 60 रुपये आणून त्या मित्राला दिले आणि शास्त्रीजींना म्हणाली, आत्ता ह्याची गरज खूप मोठी आहे, त्याच्या मुलांचा जीव धोक्यात आहे. शास्त्रीजी तो मित्र गेल्यानंतर बायकोला विचारायला लागले, काय ग, तुझ्याकडे कुठून आले पैसे एवढे? बायकोने हसून सांगितलं, काटकसर करते मी, तुम्ही मला 60 रुपये देता ना, त्याच्यातले दरमहा 5-5 रुपये मी वाचवते. असं करता करता वर्षभरात 60 रुपये जमा झाले माझ्याकडे. ते ऐकून शास्त्रीजी काही बोलले नाही, पण जाऊन तडक एक काँग्रेसच्या कार्यकारिणीला पत्र लिहिलं की तुम्ही मला जो 60 रुपये पगार देता तो जास्त आहे, माझा महिन्याचा खर्च 55 रुपयातच भागतोय, तुम्ही माझं 5 रुपयांनी पगार कमी करा. बालदोस्तांनो, तुम्हाला माहिती आहे का की छोट्या छोट्या गोष्टींसाठी किंवा छोट्या छोट्या पगारवाढीसाठी कितीतरी माणसं खूप घालमेल करत असतात, भांडणतंटा करत असतात. अशा वेळेला आपल्या गरजा अगदी आटोक्यात ठेवून आपला पगार किती आहे त्याच्यात आपलं जेवढं भागतंय तेवढाच पगार शास्त्रीजींनी घेतला. जेव्हा त्यांना वाटलं 5 रुपयाची बचत होतीये, म्हणजे 5 रुपये आपल्याला जास्तीचे मिळत आहेत, आपल्याला एकही पैसा जास्तीचा नको, अशा विचारांनी त्यांनी ताबडतोब काँग्रेसच्या कार्यकारिणीला असं लिहून पाठवलं, करेल का कोणी असं आपला स्वतःचाच पगार कमी करून घ्यायचं? बालदोस्तांनो, शास्त्रीजी गृहमंत्री होते. एक पदावरून ते चांगली उन्नती करत होते. असं करता करता काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून काम करता करता त्यांची गृहमंत्री म्हणून नेमणूक झाली. गृहमंत्री असतानाचा एक हा किस्सा आहे. शास्त्रीजींचा एक लहानपणाचा मित्र त्यांच्याकडे आला आणि म्हणाला, शास्त्रीजी, माझ्या मुलाने पोलीस दलातल्या भरतीसाठी, नोकरीसाठी अर्ज केलाय, अप्लाय केलाय,
त्याची सगळी बाकी सर्टिफिकेट्स वगैरे सगळं आहे. पण काय आहे, पोलीस दलात नियुक्ती होण्यासाठी म्हणजे नोकरी मिळण्यासाठी एका विशिष्ट उंचीची गरज असते. माझ्या मुलाची उंची 1 इंचाने फक्त कमी होतीये. तुम्ही जरा शिफारिश करा ना. तुम्ही जर शिफारिश केलीत म्हणजे तुम्ही जर दुसऱ्या माणसांना, तुमच्या वरिष्ठांना सांगितलं, पोलीस दलातील वरिष्ठांना सांगितलं की हा माझा माणूस आहे, 1 इंचच तर उंची कमी आहे, घ्या त्याला पोलीस दलामध्ये, तर तुमचं म्हणणं कोण डावलेल? तुम्ही तर गृहमंत्री आहात, तुमचं कोण ऐकणार नाही. त्याला वाटलं आपल्या ह्या अशा बोलण्यामुळे शास्त्रीजींना फार आनंद होईल किंवा त्यांना फार अभिमान वाटेल की वा, मी गृहमंत्री आहे. शास्त्रीजी त्याचं सगळं बोलणं शांतपणाने ऐकत होते आणि मिश्किल हसत पण होते. ते म्हणाले, मित्रा, 1 इंच उंची कमी आहे. हे पोलीस दलामध्ये हे जे काही नियम ठरवलेले आहेत ना, ते विचार करून ठरवलेत की एवढी उंची, एवढं वजन, एवढा स्टॅमिना माणसाचा कशासाठी असायला हवा. तर जर तुझ्या मुलाची 1 इंच उंची कमी असेल तर त्याने पोलीस दलात जाणं योग्य नाही. त्याऐवजी त्याने दुसरा काही व्यवसाय निवडावा, दुसरं काही क्षेत्र असं निवडावं की जिथे उंचीची अट नाहीये. शास्त्रीजींचा मित्र जरा नाराज झाला आणि शास्त्रीजींना म्हणाला, हे काही तुमचं मला पटलं नाही. तुम्ही स्वतः सुद्धा एवढे उंचीने कमी आहात, पण गृहमंत्री झालायत ना. शास्त्रीजींना अजिबात राग आला नाही. शास्त्रीजी खरोखरच उंचीने लहान खुरेच होते. त्यांनी मित्राला सांगितलंय, दोस्ता, बरोबर आहे तू म्हणतोस तसं, म्हणून तर मी गृहमंत्री झालोय. पोलीस दलात नाही मला कोणी घेतलं आणि मी पोलीस दलात कुठच्याही प्रकारचा अर्ज देखील करू शकत नाही, कारण माझी तेवढी उंचीच नाही. शास्त्रीजींनी शांतपणाने त्यांच्या मित्राला सांगितलं होतं की कुठल्याही पदाच्या नोकरीसाठी शिफारस करणं किंवा कोणाला मदत घेणं हे अजिबात योग्य नाही. त्याऐवजी त्या मुलाने स्वतःतले आणखीन गुण बघावेत आणि पोलीस दल सोडून दुसऱ्या कुठे नोकरी करता येते का, तिथे आपल्या गुणांचा वापर होतो का, जिथे उंचीची अट नाहीये, असं क्षेत्र निवडावं, असं त्यांनी त्याला हसत हसत सुचवलं होतं. बालदोस्तानो, शास्त्रीजी कुटुंब प्रमुख म्हणून म्हणजे पिता म्हणून पण खूप श्रेष्ठ होते. त्यांचं वागणं पूर्वीपासून असं होतं की बोले तैसा चाले. आपल्या मराठीमध्ये ही अशी एक म्हण आहे की बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. म्हणजे काय की जो जसं बोलतो, जशी तत्व सांगतो, जसे नियम सांगतो, तसंच स्वतःही वागत असेल तरच त्याचे बाकी सर्वजणही ऐकतात. शास्त्रीजींचं हे पूर्वीपासूनचं वागणं त्यांच्या मुलांनीही आत्मसात केलं होतं. शास्त्रीजींच्या मुलांवरही शास्त्रीजींच्या विचारांचाच पगडा होता. शास्त्रीजींचा मुलगा जेव्हा कॉलेजच्या ॲडमिशन घेण्यासाठी म्हणून गेला, त्यावेळेला शास्त्रीजी होते प्रधानमंत्री, आपल्या स्वतंत्र भारताचे प्रधानमंत्री होते. ॲडमिशन घेण्यासाठी हा मुलगा जेव्हा गेला होता तेव्हा त्याला लक्षात आलं की आपल्या वडिलांना बडेजाव केलेला आवडत नाही. त्याने लगेचच आपला अर्ज भरताना आपल्या वडिलांचं नाव LB शास्त्री असं लिहिलं, लाल बहादूर शास्त्री लिहिलं नाही, की जेणेकरून कोणाला कळू नये की हा शास्त्रीजींचा मुलगा आहे म्हणून, आपल्या पंतप्रधानांचा मुलगा आहे म्हणून. पुढे त्या फॉर्ममध्ये माहिती होती की वडील काय करतात, वडिलांचा व्यवसाय काय. ह्या वेळेला शास्त्रीजींच्या मुलाने लिहिलं, वडील सरकारी कर्मचारी आहेत आणि पत्ता होता. आता पत्ता खोटा कसा लिहिणार, त्याच्या जागी त्याने पंतप्रधानांच्या इमारतीचा ॲड्रेस लिहिला होता, म्हणजे पत्ता लिहिला होता. त्याच्या प्रोफेसरांनी ते सगळा बघितला, त्याचा अर्ज बघितला आणि म्हणाले, तुझे वडील सरकारी कर्मचारी आहेत. मुलगा म्हणाला, हो. अच्छा, पंतप्रधानांच्या घरात काम करतात का? तर मुलगा म्हणाला, हो. काय काम करतात? मुलगा काही बोलेना. प्रोफेसरांना वाटलं की बहुतेक ह्याचे वडील काहीतरी कमी दर्जाचं काम करतायत, म्हणजे कमी पगाराचं काम करतायत. खरं तर काम कुठचंच कमी किंवा जास्त नसतं. जे प्रामाणिकपणाने काम करू ते प्रत्येक काम महत्त्वाचं असतं. पण त्या प्रोफेसरांना वाटलं असं. त्यावर त्या मुलाने सांगितलं की नाही, माझे बाबा ह्या देशाचे पंतप्रधान आहेत. त्याबरोबर हे प्रोफेसर खुर्चीतून उठूनच उभे राहिले आणि त्याला म्हणाले, आम्हाला सांगितलं का नाहीस तू आधी की तू लाल बहादूर शास्त्रीजींचा मुलगा आहे म्हणून? मुलगा म्हणाला, काय त्याच्याने फरक पडणार होता? ॲडमिशनसाठी जेवढे गुण हवेत तेवढे तर मला मिळालेलेच आहेत.
मग मी पंतप्रधानांचा मुलगा आहे म्हणून टेंभा का मिरवायचा? माझ्या वडिलांना सुद्धा हे बिलकुल आवडणार नाही. शास्त्रीजींची अशी शिकवण होती की त्यांची मुलं सुद्धा त्याच मुशीतनं घडली होती. बालदोस्तांनो, तुम्हाला माहितीये का की घरात वडीलधारी मंडळी जसं वागतात तसंच सगळेजण त्यांचं अनुकरण करतात. आम्ही जेव्हा तुम्हाला सांगतो ना बालदोस्तांना की असं वागा, तसं वागा, चांगलं वागा, हे नियम पाळा, हे असं करा, तर ते करताना, ते सांगताना आम्हा मोठ्यांची पण तेवढीच जबाबदारी असते की आम्ही सुद्धा ते सगळे नीती नियम आधी पाळले पाहिजेत, तरच त्याचा आपल्या लहानग्या दोस्तांवरती परिणाम होतो. आपले शास्त्रीजी जसे घरात वडीलधारे होते तसे पंतप्रधान झाल्यानंतर आपल्या पूर्ण भारत देशाचे वडीलधारे म्हणून मानले गेले. आणि शास्त्रीजींचं असं वागणं, सचोटीने वागणं आणि साधेपणाने राहणं, कणखरपणाने राहणं, उत्साही बडेजाव न मिरवणं, हा मनाचा कणखरपणा आणि वागण्यातला साधेपणा पाहून त्या काळात बऱ्याच लोकांनी त्यांच्याकडून स्फूर्ती घेतली होती. जसा घरातला वडीलधारा असतो तसेच सगळे वागतात आणि म्हणूनच शास्त्रीजींचा आदर्श आपल्यासाठी खूप मोठा आहे. शास्त्रीजी कसे होते? ते अत्यंत साधे, प्रामाणिक, स्वाभिमानी आणि तितकेच तत्ववादी. 1965 साली नेहरूंनंतर ते आपले दुसरे पंतप्रधान म्हणून नियुक्त झाले. 18 महिन्यांची कारकीर्द होती त्यांची, पण त्यांनी पंतप्रधानपदी आल्यावर जो काही स्वतःचा ठसा उमटवला तो खरंच वाखाणण्याजोगा आहे. एक उत्तम राजकारणी, ॲडमिनिस्ट्रेटर आणि युद्धनेता म्हणून ते खूप पुढे आले. त्याच दरम्यान ह्याच काळात त्यांनी अशी काही डिसिजन्स घेतली की ज्यामुळे आपल्या देशाला त्याचा खूप फायदा झाला. काय आहे? 1965 साली भारत आणि पाकिस्तान युद्ध सुरू झालं. त्यावेळी पाकिस्तानला असं वाटलं की नवीन पंतप्रधान आलेले, अतिशय किरकोळ शरीरयष्टीचा माणूस, एकदम मृदुभाषी म्हणजे सॉफ्ट स्पोकन, हा काय देशाचं नेतृत्व करणार? त्यात मुलांनो, आपल्याकडे जी शस्त्रसामुग्री होती ना ती खूप जुनी होती आणि शिवाय जी विमानं आपण वापरत होतो ना ती युरोपियन देशांनी टाकून दिलेली विमानं होती. त्यावेळेला आपली देशाची परिस्थिती खूप खराब होती. पण शास्त्रीजी एक वेगळ्याच मुशीतले जन्मलेले होते. ते स्वतः युद्धस्थळी जायचे आणि आपल्या सैनिकांना एन्करेज करायचे. ते तिथे गेले, ते म्हणाले आत्ता शस्त्र वगैरे ह्याला महत्त्व देऊ नका, शस्त्र कशी असून दे, पण तुमचा मनाचा कणखरपणा, तुमची हिंमत आणि तुमची बुद्धी ही तुमची खरी शस्त्र आहेत. त्याचा वापर करा. तुम्ही देशभक्त आहात ना, चला अस्त्र काढा तुमची आणि शत्रूवर तुटून पडा. जय जवान जय किसान. आणि हे सांगितल्यावर आपल्या सैनिकांना जे बळ आलाय आणि आपल्या लोकांनी ते युद्ध हा म्हणता जिंकलं. पाकिस्तानकडनं तहाच्या बोलावणीसाठी निमंत्रण आलं, म्हणजे ट्रीटीसाठी. युद्धाच्या दरम्यान अजून एक गोष्ट घडली. शास्त्रीजींचा एक महत्त्वाचा निर्णय होता. आपल्याला त्यावेळेला अन्नधान्याचा तुटवडा होता आपल्या देशात. तेव्हा शास्त्रीजी म्हणाले की मी आजपासून अर्ध्या दिवसाचा उपवास सुरू करतोय. मी देशाला आवाहन करतो की जर देशातल्या प्रत्येक माणसाने युद्ध संपेपर्यंत प्रत्येक आठवड्याला एक दिवस एकच वेळेला जर उपवास केला तर आपल्या देशात अन्नाचा तुटवडा होणार नाही. म्हणजे कोणीतरी एकाने दर मंगळवारी मी रात्री जेवणार नाही, किंवा कोणी म्हणालं दर सोमवारी सकाळी मी जेवणार नाही. आणि जनतेने हे ऐकलं आणि मुलांनो, ह्या सपोर्टमुळे, जनतेच्या या सपोर्टमुळे आणि शास्त्रीजींच्या एन्करेजमेंटमुळे आपल्या देशाला युद्धाच्या वेळेला अन्नाचा तुटवडा झाला नाही. हे टेम्पररी सोल्युशन होतं. ह्याच्यावर कायमस्वरूपी तोडगा करणं आवश्यक होतं. त्यावेळेला शास्त्रीजींनी अशी काही महत्त्वाची पावलं उचलली. एक म्हणजे धवल क्रांती आणि दुसरी म्हणजे हरित क्रांती. मुलांनो, तुम्ही आईस्क्रीम खाता की नाही? किती प्रकारची आईस्क्रीम आहेत. शिवाय अमूल बटर, मग श्रीखंड, बासुंदी, वेगवेगळे मिठाया, चीज आणि इतर डेअरी प्रोडक्ट्स, किती काय काय व्हरायटी आपल्याकडे. पण त्याचं मूळ कुठे माहितीये? व्हाईट रिव्हॉल्युशन म्हणजे धवल क्रांतीमध्ये. त्यावेळेला शास्त्रीजींनी अमूल मिल्क कोऑपरेटिव्ह सोसायटीला सपोर्ट केलं आणि नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड ह्याची स्थापना केली.
आणि दुधाचं उत्पादन वाढलं आणि पर्यायाने दुधाच्या प्रॉडक्ट्सचं जे आज आपण आपल्याला मस्तपैकी मिळत आहे, तसंच त्यांचं ग्रीन रिव्हॉल्युशन सपोर्ट त्याच्या ह्यानी काय झालं माहितीये, धान्याचं उत्पादन वाढलं, एस्पेशली पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशमध्ये आणि पर्यायाने आपल्या देशभर. तर आता बघा आपण कसे आत्मनिर्भर झालो यावेळेला. या दोन मुख्य घटकांमध्ये आपण चांगलेच आत्मनिर्भर झालो आणि ह्याचे फायदे आपण आता सुद्धा उपभोगतोय. पुढे शास्त्रीजींना ताश्कंदला तहासाठी जावं लागलं. मी मगाशी म्हटलं होतं ना तुम्हाला, तिथे शास्त्रीजी गेले, ट्रीटीवर सह्याही झाल्या, पण ताश्कंदमध्येच असताना त्यांची तब्येत बिघडली आणि तिथेच त्यांचा दुर्दैवी अंत झाला. आपला देश एका अत्यंत चांगल्या पंतप्रधानाला मुकला. अखंड देश हळहळला त्यांच्या जाण्याने. शास्त्रीजींना मरणोत्तर भारतरत्न हा पुरस्कार देखील मिळाला. तर असे हे शास्त्रीजी, त्यांच्याबद्दल सांगू तितकं थोडंच आहे. त्यांचे काही गुण आपण जर अंगीकारू शकलो ना तर खूप बरं होईल. जसं देशप्रेम. आता देशप्रेम म्हणजे अगदी सीमेवर जाऊन लढायला पाहिजे असं नाही, पण आपल्या देशाचे नियम पाळणं, स्वच्छता राखणं, देशाचे कायदे कानून पाळणं, देशाबद्दल स्वाभिमान बाळगणं, आत्मनिर्भर होणं, स्वदेशी वस्तू विकत घेणं, हेही एक प्रकारचं देशप्रेमच आहे. शिवाय शास्त्रीजींचे गुण मनाचा कणखरपणा, निर्भयता, प्रामाणिकपणा, स्वाभिमान, हे सगळं जर आपण अंगीकारू शकलो ना, या थोडं जरी यातलं अंगीकारू शकलो आणि आपला देश जर पुढे गेला ना, तर त्यांना खरी आदरांजली ठरेल. थांबवते इथेच आता आणि जाता जाता ह्या महान व्यक्तीला माझं शतशः नमन. भेटूया मग आपण परत पुढच्या आठवड्यात एक वेगळी गोष्ट घेऊन.